बातमी महत्त्वाची छत्रपती संभाजीनगरमधून। या भागामध्ये बिबट्याची दहशत कायम आहे। 3 दिवसांपासून वन विभागाचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। बिबट्याचा शोध घेण्यासाठी 6 पथकं तैनात करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत कायम असल्याचं पाहायला मिळतंय। 3 दिवसांपासून वन विभागाचं सर्च ऑपरेशन सुरू आहे। बिबट्याचा शोध घेण्यासाठी 6 पथकं तैनात करण्यात आली आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे। बिबट्याचा शोध घेण्यासाठी 6 पथकं तैनात करण्यात आलेली आहेत आणि बिबट्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। माझे सहकारी मोहसिन शेख सध्या आपल्या सोबत आहेत। मोहसिन, तृप्ती, नक्कीच आपण जर बघितलं तर गेल्या 3 दिवसांपासून संभाजीनगरमधील वेगवेगळ्या भागात जे आहे तर दहशत जी आहे तर बिबट्याची पाहायला मिळते। सुरुवातीला वेगवेगळ्या भागात दिसल्यानंतर शेवटचा हा उल्कानगरी भागात हा बिबट्या दिसला होता। तसे सीसीटीव्ही देखील समोर आले होते। त्यामुळे वन विभागाने या सगळ्या भागात सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं। 6 पथक आहे, ज्यात 100 पेक्षा अधिक वन कर्मचारी आहे, अधिकारी आहे, ते या बिबट्याचा शोध घेत आहेत। नाशिकहून एक टीम मागवण्यात आलेली आहे, सोबत गनमॅन आहे। हे सगळे जे आहेत तर या बिबट्याचा शोध घेत होते। मात्र हा बिबट्या कालपर्यंत कुठेही आढळून आला नाही। मात्र आता काल रात्रीचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे, ज्यात हा बिबट्या पुन्हा दिसून आलेला आहे। शहरातील एक मोठा मॉल आहे आणि या मॉलच्या परिसरात हा बिबट्या दिसून आल्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे। आता वन विभागाचं पथक जे आधी उल्कानगरीत सर्च ऑपरेशन करत होतं ते आता जे मॉल आहे त्या ठिकाणी जे आहे तर पोहोचलेलं आहे आणि त्या ठिकाणी जे आहेत आता सर्च ऑपरेशन सुरू झालेलं आहे। त्यामुळे एकंदरीत संभाजीनगरकर जे आहे तर गेल्या 3-4 दिवसांपासून या बिबट्याच्या दहशतीखाली जगताना आपल्याला पाहायला मिळतात। काही भागात तर शाळांना अक्षरशः सुट्टी देण्यात आलेली आहे आणि ज्या भागात हा बिबट्या दिसून येतोय त्या भागातले लोक घराबाहेर पडत नाहीये, दरवाजे लावण्यात आलेले आहे। बाहेर मॉर्निंग वॉकला सुद्धा लोक बाहेर निघत नाहीये। त्यामुळे किती दहशत या बिबट्याची आहे यातून समोर येत आहे। त्यामुळे आता या बिबट्याला लवकर जेरबंद करण्याची मागणी होत आहे। आता सिडको भागात जे हे मॉल आहे त्या ठिकाणी आता ही वन विभागाची टीम पोहोचलेली आहे। त्या ठिकाणी देखील आता हे जे आहे तर रेस्क्यू टीम जी आहे तर ती रिसर्च त्या ठिकाणी सर्चिंग ऑपरेशन त्यांनी सुरू केलेलं आहे। त्यामुळे आज तरी हा बिबट्या पकडला जातो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तृप्ती, निश्चित मोहसिन, बिबट्या लवकरात लवकर जेरबंद व्हावा आणि नागरिकांच्या मनातली दहशत संपावी हीच अपेक्षा। धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।